आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज, सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क। मिरज येथील शम्स एज्युकेशन सोसायटी संचलित हजरत पीर ख्वाजा शमना मीरा गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आर्ट्स मिरजचा इयत्ता 12वी परीक्षेचा 100% निकाल लागला असल्याची माहिती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रफिक कासम मुल्ला, सचिव जावेद जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली। शम्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना 3 ऑक्टोबर 1989 रोजी झाली असून सांगली जिल्ह्यात हजरत पीर ख्वाजा शमना मीरा गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे एकमेव उर्दू माध्यमचे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज असून ते 100% अनुदानित आहे। ते इथे इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतचे उर्दू माध्यमाचे शिक्षण देण्याचे काम गेली 36 वर्ष सुरू आहे असे सांगत संस्थेचे अध्यक्ष रफिक मुल्ला व सचिव जावेद जमादार म्हणाले की या हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधून शिक्षण घेतलेल्या अनेक मुली उच्च पदावर कार्यरत आहेत। हायस्कूलची एक विद्यार्थिनी न्यायाधीश झालेली आहे तर दुसरी एक विद्यार्थिनी पोलीस प्रशिक्षण म्हणून सद्यस्थितीत काम करत आहे। अनेक विद्यार्थिनी शिक्षिका म्हणून नोकरीस लागलेल्या आहेत। चालू वर्षी इयत्ता 12वी परीक्षेच्या उर्दू माध्यमचा 100% निकाल लागला असून बरिश आसिफ खाटिक या विद्यार्थिनीने कला विभागात 82.6% गुण प्राप्त केले। उम्मे अहमद रसूल दाढीवाले 77.60% मार्क्स मिळवले तर मिसबाह रमजान शरीफ मसलत या विद्यार्थिनीने 69.50% गुण मिळवून निकालांची परंपरा कायम राखली आहे असे सांगितले। शम्स एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संचालकांसह हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टाफ यांनी कष्ट घेऊन कॉलेजचा निकाल 100% लावलेला आहे। कॉलेजने इयत्ता 12वी परीक्षेमध्ये 100% निकालाची परंपरा राखल्याबद्दल नागरिकांमधून शिक्षण संस्थेच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले जात असून 10वीचा निकालही चांगल्या पद्धतीचा असेल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष रफिक मुल्ला व सचिव जावेद जमादार यांनी यावेळी व्यक्त केला। शम्स एज्युकेशन सोसायटीचा मी सेक्रेटरी आहे आणि शम्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना सन 1989 साली झालेली आहे। सन 1988 साली शाळेची मान्यता आम्हाला मिळाली, त्यापासून आमची शाळा ही चालू आहे आणि सतत आमच्या शाळेचा निकाल ही 90% निकाल आहे आपल्या शाळेचा आणि यावर्षी आमचा 12वीचा निकाल हा 100% लागलेला आहे आणि 90%च्या पुढे निकाल घ्यायची आमच्या शाळेची परंपरा चालू आहे। मुलींना शिक्षण देण्यासाठी आम्ही सातत्यानं गावात जाऊन आम्ही मुलींना आणून शिक्षण देण्याचा आम्ही फार प्रयत्न करत आहे आणि त्याकरता आमच्या शाळेच्या शिक्षकांनी फार मोठं योगदान केलेलं आहे यामध्ये आणि त्या पद्धतीनं दोन मुलींना जे आमच्या मुस्लिम समाजामध्ये शिक्षण शिकवण्यासाठी फार हे असते की शिक्षण नको आहे, पुढे 8वी 9वी 10वी झाली का ते सोडून येतात, तरी आम्ही त्यांना आणून करून एक चांगला समाज घडवण्यासाठी आम्ही ती प्रयत्न करतो आहे मी आणि ह्यावर्षी जे आमचं 100% निकाल लागलेला आहे हे आम्ही इथून पुढं सुद्धा आम्ही 100% निकाल लागू शकतो।